हॉटेलसारखा नाही तर त्याहूनही चविष्ट मटण रस्सा घरी कसा बनवायचा आणि तोही एकदम साध्या पद्धतीने, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. इथे स्वच्छ धुतलेलं मटण घेऊन त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. टोपात तेल टाकून छान गरम झालं की बारीक चिरलेला एक छोटा कांदा टाकून छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेते. आता त्यात टाका मटण आणि छान मिक्स करून वर झाकण ठेवून त्यात 1 ग्लास गरम पाणी ठेवा आणि 10 मिनिट मस्त वाफ काढून घ्या. 10 मिनिट नंतर ताटावरचं गरम पाणी मटणात टाकून अर्धा तास मटण छान शिजू द्या. मटण छान शिजलंय. आता मसाल्याची फोडणी करूया. त्यासाठी टोपात 1 चम्मच तेल घेऊन त्यात तमालपत्र टाकून वाटण घातले. हे वाटण सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण छान भाजून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता यात लाल तिखट आणि थोडा मटण मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाला लागायला नको म्हणून हवे तर थोडं मटण स्टॉक घाला. आता यात मी शिजवलेलं मटण घातले. रस्सा किती घट्ट किंवा पातळ ते तुम्ही ॲडजस्ट करा आणि हवे तर वरून थोडं गरम पाणी घाला. मटण छान शिजलंय. वरून चवीनुसार मीठ घाला आणि कोथिंबीर घालून गार्निश करा. आपला मटणाचा रस्सा रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.